नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या संविधान प्रवासामध्ये। आतापर्यंत आपण संविधानाचे 2 भाग पाहिले होते व कालपासून आपण तिसरा भाग चालू केला होता, जो की आपल्या मूलभूत हक्क व अधिकारांबाबतचा होता। तर त्यामधील पहिला उपभाग म्हणजे समानतेचा हक्क व त्यामधील 5 आर्टिकल्स हे आपण काल पाहिले होते। तर आज आपण त्यातला दुसरा उपभाग म्हणजे स्वातंत्र्याचा हक्क व त्यामधील 5 आर्टिकल्स आपण पाहणार आहोत। तर त्यामधील आर्टिकल नंबर 19 आपल्याला भाषण स्वातंत्र्य तसेच विवक्षित संरक्षणाबद्दल सांगणार आहे। त्यामध्ये भारताचा कोणताही नागरिक कोठेही संभाषण करू शकतो, तसेच त्याचं मत ठामपणे मांडू शकतो। त्याच प्रकारे तो भारताच्या कोणत्याही राज्यात, भारताच्या कोणत्याही जिल्ह्यात स्थायिक होऊन तेथील रहिवासी होऊ शकतो। तसेच तो शांततेने कोणताही विनाशस्त्र जमाव जमवून सभा घेऊ शकतो। हे आर्टिकल नंबर 19 मध्ये सांगितले गेले आहे। आर्टिकल नंबर 20 हे अपराधांबद्दल दोष सिद्धीबाबतच्या संरक्षणाबद्दल आहे। त्यामध्ये कोणता एखादा गुन्हेगार असेल त्याला एका गुन्ह्याबाबतीत त्याच्यावर एकापेक्षा जास्त वेळा हा खटला चालवला जाऊ शकत नाही, हे आर्टिकल आपल्याला सांगतं। आर्टिकल नंबर 21 जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्याबद्दल सांगणार आहे। यामध्ये कोणत्याही व्यक्तीला त्याचे जीवित तसेच व्यक्तिगत स्वातंत्र्यापासून वंचित ठेवले जाणार नाही असे दिसून येते। आर्टिकल नंबर 21 क हे आपल्याला शिक्षणाच्या हक्काबद्दल सांगतं। तर त्यामध्ये 6 ते 14 या वयोगटातील बालकाला शिक्षण हे सक्तीचे केले जाईल तसेच मोफत केले जाईल, हे या हक्कामध्ये सांगण्यात आलेलं आहे। आर्टिकल नंबर 22 यामध्ये विवक्षित प्रकरणी अटक व यांपासून संरक्षण याबद्दल सांगितले गेले आहे। अटक झालेल्या व्यक्तीला कोणत्याही कारणाशिवाय कोणत्याही स्थानबद्ध ठिकाणी तसेच तुरुंगात ठेवण्यात येणार नाही। त्याच प्रकारे जिला अटक केलेली आहे त्या व्यक्तीला 24 तासाच्या आतमध्ये दंडाधिकारी कार्यालयामध्ये हजर राहण्याची तरतूद केलेली आहे। त्यानुसार जे अधिकारी असतील त्यांचा जो निर्णय असेल तरच त्या व्यक्तीला तुरुंगवास किंवा स्थानबद्ध केले जाऊ शकते। ती व्यक्ती शत्रुदेशीय असेल तर त्या व्यक्तीवर हे वरील मी सांगितलेले जे 2 नियम आहेत ते लागू होणार नाहीत। धन्यवाद। आज आपण इथेच थांबूयात। उद्यापासून पाहणार आहोत तिसरा भाग। जय हिंद, जय श्रीराम।